राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिले काही महिने अजित पवार हे त्यांचे काका शरद पवारांना जाहीर व्यासपीठावर भेटणं टाळत असल्याचं चित्र होतं। अनेकदा एका कार्यक्रमात असून सुद्धा दोन्ही नेते एकमेकांकडे पाहायचेही नाहीत। मात्र गेल्या काही दिवसात या दोन नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्याचं चित्र दिसतंय। आज तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या बैठकांना एकत्र हजेरी लावली। यामुळे ठाकरे बंधूंच्या जुळवाजुळवीसोबत पवार कुटुंबाच्या जुळवाजुळवीची चर्चाही सुरू झाली आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। ते आले, ते भेटले, ते बोलले आणि ते निघून गेले। शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असणारे पण कौटुंबिक जिव्हाळा जपणारे महाराष्ट्रातले काका आणि पुतणे आजकाल पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटतात। आज तर या दोघांनी सलग 2 वेळा वेगवेगळ्या बैठकींना एकत्रित हजेरी लावली। अगोदर साखर संकुलाच्या बैठकीला हे दोघं हजर राहिले। या बैठकीत पवार काका पुतणे 2.5 तास एकत्र होते। साखर संकुलातल्या या साखर पेरणीची चर्चा सुरू असतानाच वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठकही पार पडली। राजकीय चुली वेगळ्या होऊनही वारंवार होणाऱ्या या भेटींमागे यशवंतराव चव्हाणांची शिकवण असल्याचं अजितदादा सांगतायत। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। ह्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे, ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर आहे। राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर एकमेकांची भेट टाळणारे शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही दिवसात एकमेकांना वारंवार भेटत असल्याचं चित्र आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं, साखर संकुलमधील बैठकीच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आले। जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं, साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं वर्तमानातल्या या भेटींमध्ये भविष्यातल्या राजकीय एकीची बीजं रोवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असली तरी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या भेटीचं स्वागतच करताना दिसत आहेत। आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगितलं सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे। असं आहे की अनेकदा लग्नाचे प्रसंग राहतात, अनेकदा शासकीय मिटिंग राहतात, अनेकदा शैक्षणिक संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत त्याच्या बैठका राहतात। त्याच्यासाठी आता लग्नामध्ये समजा एखादं घरगुती लग्न आहे, घरगुती साक्षगंध आहे, आता त्याला गेल्यानंतर सगळेच तिथं एकत्र येतात, सगळे नातेवाईक असले तर ठाकरेंच्या जुळवाजुळवीवर नाक मुरडणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना या भेटीत मात्र काहीच आश्चर्यकारक वाटलेलं नाही। ते एकत्र येतील। ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। कुटुंब म्हणून नाही, राजकीय एकीकरण, राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं। ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत, म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। ठाकरे बंधूंच्या जुळवाजुळवीत महाराष्ट्र हित पाहणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला ही भेट मात्र हिताची वाटत नसल्याचं चित्र आहे। तर शिवसेनेतली फूट आणि राष्ट्रवादीतली फूट यातला मूळ फरकच शिंदेंच्या शिवसेनेकडून या निमित्तानं स्पष्ट करण्यात आला आहे। ते एकत्र आलेलेच आहेत, ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। शरद पवार आणि अजितदादा यांची एक बैठक झाली। शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे आणि आम्ही कुठे यांना भेटतो का, आम्ही कुठे एकनाथ शिंदेला भेटतो का? एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला पाहिजेत ना। राजकारणात शब्दांपेक्षाही कृतीला जास्त महत्त्व असतं।
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी रविवारी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. आज पवार काका पुतण्याची झालेली भेट हीच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतची पवारांची अधिकृत प्रतिक्रिया तर नाही ना, असाही सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. राजकारणात काही वेळा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः संदर्भहीन ठरवू नये यासाठी स्वतःच्या राजकीय विरोधकाला जिवंत ठेवणं आवश्यक ठरतं. भारतीय जनता पक्षाचे फक्त विरोधकच नाहीत तर भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष देखील सध्या या अशा विचित्र परिस्थितीचा सामना करतायत. त्यातूनच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्याची भाषा करतायत तर पवार काका पुतण्या पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा होती आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.